नमस्कार मित्रांनो. पारू पुढील भागामध्ये डायरेक्टर अनुष्काला म्हणतात, आता लक्ष्मीचे पावलं. अनुष्का चालायला लागते. ते म्हणतात, अरे खरंचच लक्ष्मीचे पावलं. अनुष्का मनात म्हणते, कुणाला करायचं आहे हे आदित्यशी लग्न? मला तर बदला घ्यायचा आहे. किती मूर्ख माणसं आहेत. याच्याशी लग्न करायचं माझा उद्देश नाहीच आहे. मला फक्त आयल्याला बर्बाद झालेलं बघायचं आहे आणि त्यासाठी मला हे करावंच लागणार आहे. ही माणसं स्वतःला खूप हुशार शहाणी समजतात, पण यांना जरा पण कल्पना नाही आहे. यांच्या घरामध्ये लक्ष्मीची पावलं नाही उमटली तर मृत्यूची पावलं उमटली. डायरेक्टर म्हणतात, आता अंगठी शोधायचा कार्यक्रम. आदित्यला अनुष्कामध्ये पुन्हा पारू दिसते. तो पुढे येतो आणि हात पुढे करतो. अनुष्का त्याच्या हातात हात देते आणि दोघं पण खाली बसतात. पारू मनात विचार करते, नेमकी अनुष्का मॅडमचं काय सुरू आहे आणि त्या गुंडांना सोडवायला यांनी का पैसे दिले? मला ब्रँड ॲम्बॅसेडर पदावरून काढण्यासाठी अनुष्का मॅडमने हे सगळं केलं नसेल ना? आदित्य पाणीमध्ये हात घालतो आणि पारूचा हात म्हणून अनुष्काचा हात पकडतो. तो आता चक्क पारूच्या प्रेमात वेडा झालेला असतो. खेळ झाल्यानंतर टाळ्या वाजतात आणि आदित्य भानावर येतो. तो शेजारी बघतो तर अनुष्का. आता आदित्यला एवढा राग येतो की तो फेटा काढतो. श्रीकांत म्हणतो, आदित्य काय झालं? आयल्या लगेच अनुष्काकडे जाते. पारू मनात म्हणते, मी जे पाहिलं ते खरं होतं की आता जे बघते ते खरं आहे? अनुष्का मॅडम हे सगळं मुद्दाम करतायत का? तेवढ्यात प्रीतम येतो आणि चुटकी वाजवतो आणि म्हणतो, पारू कुठे हरवली आहेस? दादाने मस्त केलं ना? पारू स्माईल करत म्हणते, डिरेक्टर येतो म्हणतो, मस्त झालंय सगळं. तो बाजूला निघून जातो. आयल्या म्हणते, अनुष्का खरंच तू खूप सुंदर दिसतेस आणि काम पण छान केलं. अनुष्का म्हणते, काय पारू जमलं ना मला? नाही म्हणजे मला नाही वाटत मला पारू इतकं चांगलं जमलं असेल, कारण शूट सुरू असताना आदित्य अनुष्का म्हणण्याऐवजी सारखं पारू पारू म्हणत होता. बहुतेक आदित्यला तीच दिसत होती. आता आयल्याला खूप राग येतो. आदित्य म्हणतो, अनुष्का काय काय बोलते? ती म्हणते, अरे तुला नाही आठवत का? गडबडीत चुकून झालं असेल. इट्स ओके, मला काय वाईट वाटलं नाही. अरे पारू तुझी चांगली मैत्रीण आहे आणि ती सतत तुझ्या अवतीभोवती फिरत असते, त्यामुळे तिचं नाव तुझ्या तोंडात बसलं असेल. आयल्या म्हणते, एनिवे आपली ही ॲडसुद्धा रेकॉर्ड ब्रेक करणार, कारण सुरुवातीपासून ॲडला चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि माझा निर्णय योग्य होता हेच सिद्ध होतं आहे. आदित्य म्हणतो, मी आलोच. अनुष्का म्हणते, मॅम बघा ना आदित्य नाराज झाला आहे, प्लीज तुम्ही त्याच्याशी बोला ना. आयल्या म्हणते, हे बघ माझा निर्णय योग्य होता हे सिद्ध झालं आहे आणि मी चुकीची आहे हे त्याने अजून सिद्ध नाही केलं आणि आजच्या ॲडनंतर त्याला ते जमेल असं वाटतही नाही. अनुष्का बांगड्या काढते आणि म्हणते, शेवटी मी किर्लोस्कर कंपनीत आणि घरात प्रवेश मिळवलाच. आता ही आयल्या आंधळ्यासारखा माझ्यावर विश्वास ठेवेल आणि मग मी तिच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन तिचं हे साम्राज्य उद्ध्वस्त करेल. तेवढ्यात पारू येते. अनुष्का म्हणते, पारू खरं खरं सांग, आजचं शूट कसं झालं? माझ्या जागी तू स्वतःला बघत होतीस ना? अगं इट्स ओके, नॉर्मल. मी असते ना हेच केलं असतं. माझा आदित्य आहेच तसा, कुणी त्याच्या प्रेमात पडेल. तू पडली का त्याच्या प्रेमात? ती हसायला लागते. पारू म्हणते, अनुष्का मॅडम आदित्य सरांशी तुमचं लग्न होणार आहे आणि त्यांच्यावर फक्त तुमचा अधिकार आहे. अनुष्का रागात म्हणते, त्या दिवसाची मी पण वाट बघते. कधी एकदा आदित्यची बायको होते आणि घरात येते आणि तो दिवस लांब नाही आहे ना? पारू म्हणते, अनुष्का मॅडम शूटिंग होण्याच्या पहिले तुम्ही बाहेर गेला होतात. तुम्ही कुणाला आणि का पैसे दिले? तो प्रिया आदित्यच्या रूममध्ये येते आणि म्हणते, आदित्य दादा तुम्ही आज जे वागलात ना ते मला अजिबात आवडलं नाही. तुम्ही अनुष्कासमोर पारू पारू करत होतात, म्हणजे तुम्हाला पारूसोबतचं पहिलं शूट आठवत होतं का? पण अहो अनुष्काला कसं वाटलं असेल याचा विचार केला का तुम्ही? आता प्रिया बरंच काही बोलत असते आणि म्हणते, आदित्य दादा तुम्हाला नाही वाटत का तुमचं चुकलं? आदित्य म्हणतो, प्रिया पारूला कधी ब्रँड ॲम्बॅसेडर पद सोडायचंच नव्हतं, पण त्या अनुष्काने आईला खोटं सांगितलं. प्रिया म्हणते, ठीक आहे ना मग त्यात काय एवढं? पण तुम्हाला नाही वाटत का तुम्ही आईशी बोलावं
आणि तुम्ही चुकीचं वागताय. आदित्य म्हणतो, आई ऐकून नाही घेणार. प्रिया म्हणते, असं कसं म्हणता? अहो तुमची आई आहे ती, नक्कीच ऐकून घेणार. आदित्य विचारतो, प्रिया तुझं ऐकून घेतलं होतं का? तुला जेव्हा कामावरून काढली होती तेव्हा, आणि घरातून आईने तुला हाकलून लावलं होतं. आता प्रियाला आठवतं, आईला बोललेली असते, ही मुलगी मला ना कंपनीत दिसली पाहिजे ना घरामध्ये. आदित्य म्हणतो, तू त्यावेळेस एवढा समजायचा प्रयत्न केला आणि आम्ही पण. आईने ऐकलं का? आणि प्रिया हे विसरू नको, आम्ही गावाकडे आलो म्हणून तुझं लग्न झालं, नाहीतर आईने ह्या लग्नाला कधीच होकार दिला नसता. प्रिया म्हणते, आदित्य दादा तुम्ही आईशी बोला आणि मतभेद मिटवा प्लीज माझ्यासाठी. आदित्य म्हणतो, ठीक आहे. इकडे अनुष्का म्हणते, अगं एका गरजू व्यक्तीला पैशांची खूप गरज होती. पारू म्हणते, खोटं बोलताय तुम्ही, मी स्वतः बघितलं तुम्हाला त्या गुंडांना पैसे देताना. त्या गुंडांनी ते पैसे घेतले आणि ते पैसे घेऊन ते पोलीस स्टेशनला गेले आणि त्याच पैशाने त्यांनी त्या गुंडांना सोडवलं, ज्या गुंडाने माझ्या तोंडावर शाई फेकली होती आणि ज्यांनी आदित्य सरांवर हात उचलला होता. अनुष्का मॅडम मला अजूनही विश्वास बसत नाही, त्या गुंडांना सोडवायला तुम्ही पैसे दिले. अनुष्का घाबरते आणि बाजूला जाते आणि म्हणते, पारू काय काय बोलते? एक तर तुझ्या प्रश्नांना उत्तर द्यायला मी बांधील नाही आहे. मी तुझ्याशी नीट बोलते ना ते बघ. आणि कशाला पाहिजे तुला हे सगळं? असतात काही गोष्टी त्या दुसऱ्याला नाही शेअर करू शकत. बोट करत म्हणते, प्रत्येकाने आपल्या मर्यादा बाळगून राहाव्या. पारू म्हणते, अनुष्का मॅडम मला माझ्या मर्यादा माहिती आहे, तुम्ही सांगायची गरज नाही. पण तुम्ही किर्लोस्करांची सून आहात, तुम्हाला तुमच्या मर्यादा माहीत पाहिजे. आणि मला असं वाटतं हे दिव्याला कळायला पाहिजे, कारण त्यांची होणारी सून कशी आहे हे त्यांना पण कळायला पाहिजे. आधीच त्या दिशा मॅडमने आमच्या समद्यांचं तोंड भाजलंय, परत आम्हाला तशी चूक करायची नाही. पारू जायला लागते, अनुष्का अडवते, पण पारू म्हणते, तुम्ही पण चला. आदित्य आणि पारू बोलण्यासाठी एकदम आईल्याकडे पोहोचतात. आदित्य म्हणते, पारू तू पहिले बोल. तेवढ्यात अनुष्का येते आणि म्हणते, पारू चल मला तुझ्याशी बोलायचं आहे. पारू म्हणते, अनुष्का मॅडम जाऊया ना, एवढी काय घाई आहे? पण अनुष्का ऐकत नसते. आदित्य म्हणतो, अनुष्का थांब, पारू तू बोल. अनुष्का तिला अडवते. आता आदित्य मोठ्याने ओरडतो, अनुष्का तू का तिचं तोंड दाबते? तिला का बोलू देत नाही आहे? बोल तू पारू. आता पारू झालेला सगळा प्रकार सांगते. आदित्य म्हणतो, अनुष्का तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, तू का केलंस असं? अनुष्का म्हणते, ते पैसे मी कंपनीला देण्यासाठी दिले. आदित्य म्हणतो, अरे यार किती खोटं बोलते, तू तर म्हटली कोणाची तरी इमर्जन्सी होती, आता तरी खरं खरं बोल. अनुष्का म्हणते, हो मी दिले गुंडांना पैसे. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.